केडगाव येथील गणेश मंडळाने आज उत्कृष्ट असे उपक्रम राबवलेले आहेत। अध्यक्ष, आता आज जे उपक्रम राबवलेले आहेत तर इथून पुढच्या काळामध्ये किंवा उद्या 2 दिवसामध्ये काय उपक्रम राबवणार आहात? कसं आता यवतला जे मध्ये गालबोट लागलं जातीय सलुक्याचं, तसं यवत गाव हे खूप मोठं आहे आणि चांगली तिथं प्रथा चांगली होती, परंतु अनावधानाने ज्या ठिकाणी घटना घडल्या म्हणून त्या पार्श्वभूमीवर इथं सगळ्या तरुणांनी आता एक निर्णय घेतला आहे की पूजेचा मानकरी हा मुस्लिम धर्मातील असावा आणि तशा पद्धतीनेच पूजा या ठिकाणी होईल असा त्यांचा मानस आहे। मंडळाने असा उपक्रम राबवण्याचा किंवा निश्चय केलेला आहे की जेणेकरून सर्व धर्मीय समभाव आणि हा गणेश उत्सव सर्व धर्मियांचा आहे, सर्व धर्मीय या गणेश उत्सवामध्ये सहभागी होत असतात हे मंडळाने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा उपक्रम सर्वत्र राबवावा अशी संकल्पना या मंडळाने केलेली आहे। केडगाव बाजार मैदानामध्ये या मंडळाने अतिशय चांगल्या प्रकारे गणेश उत्सव साजरा केला जात आहे। श्री गणेशाची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे। दौंड तालुक्यातील मौजे केडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी सध्या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निमित्ताने हनुमान मित्र मंडळाच्या वतीने अतिशय उत्कृष्ट असे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत। हनुमान तरुण मित्र मंडळ या मंडळाचे अनेक उपक्रम या गणेश उत्सवामध्ये चालू आहेत आणि सध्याला सामाजिक उपक्रम राबवत असताना या मंडळाने अतिशय नियोजन केलेले आहेत। मौजे केडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी असणारे गणेश तरुण मंडळाचे हे सर्व पदाधिकारी आणि मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। यांचा मंडळाच्या कार्यसंदर्भामध्ये अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि गणेश उत्सव कशा प्रकारे पार पडावा याच्यात हे सर्व ज्येष्ठ लोक एकमेकांना मार्गदर्शन करून गणेश उत्सव ही परंपरा कायम जपलेली आहे। तर या शिष्टमंडळांचा थोडक्यात परिचय आपण करून घेणार आहोत। नमस्ते, आपण ह्या शिष्टमंडळांचा थोडा परिचय करून द्याल? हे आमचे पारगावचे सामाजिक कार्यकर्ते, विकास सोसायटीचे संचालक टाकवणे साहेब। नमस्ते। हे नांदगावचे माजी सरपंच विकासजी रासकर। हे आमचे सामाजिक कार्यकर्ते नाविक संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष जाधव। हे आमचे स्नेही जवळचे जिवलग मित्र दिलीप भाऊ हंडाळ, मार्केट कमिटीचे माजी सभापती। मंडळाचे आधारस्तंभ सुनील भाऊ सोडणवर, माजी सरपंच गोरी पारधी। हे ताडगे पाटील, दौंड तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन। मंडळाचे खजिनदार काळूराम जगताप। मंडळाचे व्यवस्थापक बाप्पू गर्दडे। मंडळाचे युवा अध्यक्ष आमच्या सर्वांचे लाडके, उत्कृष्ट कामगिरी चालवली राखणारे, हिंदू मुस्लिम सामाजिक सलोखा राखणारे हनुमान मित्र मंडळाचे वाहिद भाई रफीक भाई शिकिलकर यांनी या मंडळाची यावर्षी धोरण हातात घेतलेली आहे। हे आमचे फोटोग्राफर, आमदारापासून खासदारापर्यंत सर्व मीटिंगला असणारे रमेश फोटोज। हे सामाजिक कार्यकर्ते सदाभाऊ लकडे। पहा मित्रांनो, आपण दौंड तालुक्यामध्ये जे सार्वजनिक गणेश उत्सवाचा उत्सव चालू आहे आणि ह्या उत्सवामध्ये विविध प्रकारचे उपक्रम गणेश उत्सवामध्ये साजरे केले जातात, परंतु आगळे वेगळी ही एक गणेश उत्सवाची टीम आहे आणि जाणते अनेक अनुभवी असणारे हे गणेश मंडळ आहे आणि या मंडळामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असणारे हे सर्व मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी आपली संस्कृती जपण्याची आणि पुढील पिढीला हा आदर्श घडवून देणारी ही एक उत्कृष्ट अशी कार्यकारिणी या ठिकाणी आपण पाहत आहोत। तर यांच्या कार्याचा कसा अनुभव आहे आणि यांनी या सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये कशा प्रकारे उपक्रम राबवलेत हे आपण आता थोडक्यात पाहणार आहोत। तर चला, इथं या ठिकाणी नेत्र तपासणी चालू आहे आणि हे नेत्र तपासणी तुमच्याकडे किती लोक आलेत आतापर्यंत? साधारण 71-72 लोक झाली, त्याच्यापैकी 10 मोतीबिंदूचे पेशंट निघाले। बाकीचे ऑपरेशन जे मोतीबिंदूचं होणार आहे ते पुण्याला HV देसाईला मोफतमध्ये होऊन जाईल। मग बाकीच्यांना काय बाकीच्यांना नंबर वगैरे जवळचे चष्म्याचे नंबर दिलेले आहेत या ठिकाणी। हॅलो,
काय आपल्याकडे काय करताय तुम्ही? पूर्ण फिजिकल तपासणी आमच्याकडे होत असते. बरं. एंजिओग्राफी, पुन्हा मुतखडा फोडून देण्यात येईल, या सगळ्या गोष्टी करतात आपल्या हॉस्पिटलमध्ये. हे एकदम मोफत राशकात आधार कार्डवर यावर होऊन जातं हे काम. किती पेशंट आले होते आतापर्यंत? जवळपास 80 ते 100 पेशंट झालेले आहेत सकाळपासून. तुमचा परिचय काय? मी डॉक्टर हनुमंत मारवी दाखल पिरेमिड हॉस्पिटल आलेले आहे. तुमचा तुमचा सर काय सांगाल? नमस्ते, माझं नाव सनी चव्हाण. पिरेमिड हॉस्पिटलमध्ये आमची टीम घेऊन आलेलो आहे. केलेला आहे चांगला आहे आणि चांगल्यापणे रिस्पॉन्स भेटलेला आहे. सकाळपासून रुग्ण येत आहेत, तपासणी करून जात आहेत. जे काही या तपासणीमध्ये आम्हाला असे आढळून येते की ज्यांना हॉस्पिटलची ट्रीटमेंटची गरज आहे, तसं आम्ही त्यांना पुढे रेफर करू शकतो. गव्हर्नमेंटचे वेगवेगळे स्कीम्स आहेत आपल्याकडे, त्या स्कीमचा आम्ही लाभ रुग्णांना देण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू. या मंडळांनी जे उपक्रम राबवले याचा नागरिकांना निश्चित फायदा होतो. 100% फायदा होतो. डीजे मुक्त आणि या मंडळाने सगळे नियमांचं पालन करून हा गणेश उत्सव मोठ्या आनंदाने पार पाडण्याचं नियोजन केलेलं आहे. तर बघू आपण त्यांनी काय काय नियोजन केलेलं आहे ते. या ठिकाणी अनेक उपक्रम चाललेले आहेत दिसून येते आपल्याला. तर या पहा नेत्र तपासणी चालू आहे. डोळ्याला वारं लागलं, धूळ लागलं, ऊन लागलं की ते डोळा लाल होऊन कचकच करायला बरोबर आहे. तर त्याला ऑपरेशन करावं लागेल. तर तुम्हाला ऑपरेशन जर करायचं असेल तर या ठिकाणी मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत, गावचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित आहेत आणि हा त्यांचा नेत्र तपासणीचा आणि हनुमान मित्र मंडळाचा उपक्रम चालू आहे. रामकृष्ण हरी. सर्वांना नमस्कार. मंडळाचे चांगले उपक्रम चालू आहेत आणि तुमच्या मंडळाने जे काय या गणेश उत्सवाच्या निमित्ताने उपक्रम राबवलेत त्याबद्दल काय सांगाल का? खऱ्या अर्थानं हे मंडळ जुनं आहे खूप आणि या जुन्या मंडळामध्ये नवीन कार्यकर्त्यांची भर पडली. आता जुन्या नव्याचा संगम होऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं सामाजिक कार्य यांनी चालू केले. आता जो कॅम्प आहे तो नेत्र तपासणी असेल किंवा बाकीच्या शरीरातल्या ज्या महत्वाच्या घटक आहेत, हृदय असेल, फुफ्फुस असेल, आपलं किडनी असेल, या संदर्भामध्ये आता चेकिंगचं त्यांनी भरवलंय. याचा फायदा गरजूंना निश्चितपणे होणार आहे. ज्यावेळेस आपण फ्रीमध्ये चेकअप करतो त्यावेळेस लोकांची संख्याही वाढते. आता बऱ्यापैकी या लोकांना प्रतिसाद आज मिळालेला आहे. निश्चितपणे इथलं पुढचं कार्य यांच्या हातून चांगल्या पद्धतीने होईल. हे मंडळाच्या म्हणजे स्थापना कधी झालेली आहे, कधीपासून? 2007ला मला वाटतं 2007ला 2007 पासून तुम्ही हा सामाजिक उपक्रम राबवता. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचं सामाजिक कार्य करतो. अतिशय उत्कृष्ट तुमचं नियोजन आहे. आणि या वर्षी म्हणजे गणपती मिरवणूक बसवताना सुद्धा डीजे विरहित त्या मंडळाने केली आणि मिरवणूक विसर्जन मिरवणूक सुद्धा डीजे पारंपरिक वाद्य आपले ढोल वगैरे लेझिम वगैरे अशा पद्धतीने ते कार्यक्रम होणार आहेत. आता माग आपल्या यवतला एक मीटिंग झाली होती सार्वजनिक गणेश उत्सवाच्या मंडळांची. तर त्या मंडळांच्या नियमांमध्ये जे काही पोलीस प्रशासनाने नियम आणि अटी घालून दिलेत त्याच्यात ते असे जे मंडळ काम करतात म्हणजे सामाजिक उपक्रम राबवतात अशा मंडळांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला जातो. तर कदाचित तुमचाही नंबर येऊ शकतो असे उपक्रम की जेणेकरून लोकांमध्ये सामाजिक सलोखा राहील आणि लोकांच्या गरजानुसार जे उपक्रम राबवले जातात मंडळाच्या वतीने याचा निश्चित सर्वसामान्य नागरिकांना फायदा होतो. आणि हे उपक्रम तुम्ही तुमच्या मंडळाचे काय नाव आहे? हनुमान तरुण मंडळाच्या वतीने तुम्ही केडगाव परिसरामध्ये राबवता. तर आता डीजे मुक्त मिरवणूक होणार आहेत. तर तुमचं कसे नियोजन आहे डीजे मुक्त? आता कसं आहे आमच्याकडे तसं मंडळ भरपूर प्रकारची मंडळ आहेत. केडगाव हे मोठी बाजारपेठ आहे, मोठं गाव आहे. परंतु इथं आमच्याकडे आजपर्यंत कधी पोलीस प्रशासनाला
ताण होईल असं काम कधी या गावामध्ये घडलं नाही, इथून पुढे कधी घडणार नाही. पोलीस प्रशासनाचं सहकार्य असतं आणि त्यांनाही ही मंडळं पूर्णपणे सहकार्य करतात. आता जी मिरवणूक होणार आहे ती अतिशय ढोल आणि ताशा आणि झांज किंवा लेझिम अशा पद्धतीनं ती मिरवणूक होणार आहे. काही वेळापूर्वीच तुमच्याकडे दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा कुल यांनी या मंडळाला भेट दिली, तर त्यांनी काय सांगितलं, काय विषय अध्यक्ष? दादांनी भेट देण्यापूर्वी आम्हाला एक सल्ला दिला होता की आरोग्याचे कामं ज्या पद्धतीने मी बघतो आहोत तसेच किल्ल्याच्या जे हे असतात शिल्लेदार त्यांनीही ते पाहावे. त्याप्रकारे त्यांच्या नियोजनातून आम्ही संकल्पनेतून ही आरोग्य शिबिर भरवली होती. दादांनी हे सांगितलं की जे आरोग्याचे प्रश्न आहे हे मी सतत विधिमंडळात मांडत आलेलो आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे उपक्रम आम्ही राबवत आहोत. कदाचित तुम्हाला आमदारांच्या हस्तेच पुरस्कार मिळू शकतो, कारण का हे असे उपक्रम सरासरी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. गणपतीमध्ये म्हणलं की डीजे ढोल अनेक उपक्रम राबवले जातात, धांगडधिंगाणा घातला जातो, पण आपण आपली संस्कृती जपली पाहिजे आणि ही संस्कृती आपल्याच हातात आहे कशी जपायचं ते. जे उपक्रम तुम्ही मंडळाच्या माध्यमातून राबवत आहात सर्वसामान्य नागरिकांना याचा चांगल्या प्रकारे फायदा होतोय आणि आपली संस्कृती जपली जाते. एक वैशिष्ट्य आहे मंडळाचं, या मंडळामध्ये हिंदू मुस्लिम सर्व समाजाची लोक आहेत. अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे मंडळ आहे. आमचा वाईट सारखा हा तरुण सहकारी आता सध्या दुरादेने खाण्यावर घेतली आहे. आमच्या इथं संतोष आहे, म्हणजे ही सगळी मंडळी आणि ही जुनी मंडळी काळू आहे, बाबा आहे, इथं पत्रकार आहेत आमचे. ही सर्व मंडळी चांगल्या पद्धतीने काम करतात. बाप्पू आहे, नलोडे, इथं ताडगे पाटील आहेत, हे आमच्या बोरीपारती गावचे सरपंच आहेत, माजी सरपंच. म्हणजे ही सगळी मंडळी सलोख्याचं काम करतात. हिंदू मुस्लिम ऐक्य या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतंय. मुळात गणपती बसवण्याचं जे धोरण आहे, गणपती उत्सव जो चालू झाला हा लोकमान्य टिळकांनी हा उत्सव चालू केलेला आहे आणि सर्वसामान्य आणि जनतेचं याच्यामध्ये सहभाग व्हावा आणि लोक एकत्र यावे आणि चांगले उपक्रम राबवावेत, ह्या गणेश उत्सवाचा हा हेतू आहे. बऱ्यापैकी साध्य झालेला दिसतोय 100%. बऱ्यापैकी केळगाव येथील गणेश मंडळाने आज उत्कृष्ट असे उपक्रम राबवलेले आहेत. अध्यक्ष, आता आज जे उपक्रम राबवलेले आहेत तर इथून पुढच्या काळामध्ये किंवा उद्या 2 दिवसामध्ये काय उपक्रम राबवणार आहात? कसं आता यवतला जे मध्ये गालबोट लागलं जातीय सलुक्याचं, तसं यवत गाव हे खूप मोठं आहे आणि चांगली तिथं प्रथा चांगली होती, परंतु अनावधानाने त्या ठिकाणी घटना घडल्या. म्हणून त्या पार्श्वभूमीवर इथं सगळ्या तरुणांनी आता एक निर्णय घेतला आहे की पूजेचा मानकरी हा मुस्लिम धर्मातील असावा आणि तशा पद्धतीनेच पूजा या ठिकाणी होईल असा त्यांचा मानस आहे. मंडळाने असा उपक्रम राबवण्याचा किंवा निश्चय केलेला आहे की जेणेकरून सर्व धर्मीय समभाव आणि हा गणेश उत्सव सर्व धर्मियांचा आहे, सर्व धर्मीय या गणेश उत्सवामध्ये सहभागी होत असतात हे मंडळाने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा उपक्रम सर्वत्र राबवावा अशी संकल्पना या मंडळाने केलेली आहे. साध्य झालेलं दिसतं. गणेश उत्सवच यासाठी निर्माण झालेला आहे. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाचा म्हणजे प्रत्येकच असं सांगितलंय की सर्व धर्म जाती धर्माचे लोक या उत्सवाच्या निमित्त एकत्र यावेत आणि हा उपक्रम चांगल्या प्रकारे पार पाडावा. तर तुम्ही केडगाव या भागामध्ये अतिशय गणेश उत्सवाच्या माध्यमातून चांगला उपक्रम राबवतात, लोकांना याचा फायदा होतोय आणि सर्वसामान्य नागरिकांना या मंडळाचं खरंच कौतुक करावं एवढं कमी आहे. तुमचा आदर्श इतर मंडळांनी घ्यावा आणि तुमच्यासारखे उपक्रम इतर मंडळांनी राबवावेत अशीच मी गणेशाचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं. गणपती बाप्पा